ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. आजच्या मरणाकरिता देवाचे वचन रोमकरास पत्र अध्याय 8 29 व 30 ही वचने. रोमकरास पत्र अध्याय 8 29 व 30 ही वचने. कारण ज्याच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्यांनी आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्याचे त्याने गौरवही केले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आपण आज सकाळी रोमचं पत्र त्याचा 8 अध्याय आणि वचने 29 आणि 30 हे वाचन केलेले आहोत. या अध्यायामध्ये आपण जर पाहत आहोत तर पवित्र आत्म्याच्या द्वारा देवाने दिलेलं जीवन आणि जैवन पेक्षाही महान, त्याच्यापेक्षाही उत्तम असा देवानी आमच्यासाठी ठेवलेली भलाई, त्याचा उद्देश या 2 वचनामध्ये आम्हाला दिसत आहे की जितक्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे, या ठिकाणात आम्हाला सांगत आहे की परमेश्वरांनी आमची नियुक्ती सृष्टीच्या अगोदरपासून त्यांनी आम्हाला बनवले, आम्हाला तो जाणत होता, त्याला आमची ओळख होती या ठिकाणात असं आम्हाला दिसत आहे. आणि सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर त्याला आमची ओळख होती आणि त्यांनी आम्हाला बनवलेलं आहे. अशासाठी माझ्या प्रियांनो की परमेश्वराच्या द्वारे आम्ही या जगामध्ये यावं आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आमचं तारण व्हावं, आणि एवढंच नाही तर परमेश्वराकरिता आम्ही उत्तम आणि चांगले कार्य आम्ही करावं या ठिकाणात दिसत आहे. देवाचा उद्देश या ठिकाणात दिसत आहे. जो तारण
आमचा झालेला आहे, जे ख्रिस्तामध्ये आमचा नवीन जन्म झालेला आहे आणि ज्या नवीन जन्माचा अनुभव आम्हाला या जगामध्ये येत आहे, एक चांगले जीवन, आरोग्यदायी जीवन आणि परमेश्वराचा आशीर्वाद जो आम्हाला मिळालेला आहे, तोच आशीर्वाद आणि तोच जीवन, तोच तारण आम्हाला इतरांना सांगायचा आहे. हा प्रभू परमेश्वराचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने माझ्या प्रियांनो, या जगामध्ये तुम्ही आणि मी जगत असताना देवाने दिलेली सेवा, देवाने दिलेलं काम किंवा देवावर तुम्ही आणि मी ठेवलेला विश्वास, हे आम्हाला इतरांना सांगायचं आहे. कारण तारण हा फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे आणि त्याच्या वचनामध्ये पण आम्हाला सांगतो प्रेषित 4:12 मध्ये की आकाशाच्या खाली आणि पृथ्वीवर एकच उद्धारकर्ता आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केलेला आहे, त्याचे तारण झालेले आहे, त्याच्या पापाची क्षमा झालेली आहे, हे आम्हाला या ठिकाणात दिसत आहे. आणि म्हणून हा तारण, हा उद्धार आम्हाला गाजवायचा आहे. आमच्या लोकांमध्ये, आमच्या जातीमध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या मोहल्ल्यामध्ये आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगायचं आहे, देवाच्या तारणाविषयी आम्हाला सांगायचे आहे. जर का आम्ही देवाचे वचन आम्ही सांगतो, देवाच्या तारणाची घोषणा जर आम्ही करतो, तर निश्चित प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. आणि आम्ही शास्त्रामध्ये पाहतो की जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केलेली आहे, देवाच्या मार्गाने चालत आहेत, आम्ही पाहतो की परमेश्वराचे वचन म्हणतो की परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे, त्यांचं नाव मोठे केलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केलेला आहे. तर माझ्या प्रियांनो, या आपण सर्वजण निर्णय करूया या नवीन वर्षामध्ये, आणि देवाने जे सृष्टीच्या अगोदर तुमची आणि माझी नियुक्ती केलेली आहे, त्याला तुमची आणि माझी ओळख होती आणि म्हणून त्यांनी तुम्हाला आणि मला पृथ्वीवर आणलेलं आहे. त्याचे एक उत्तम कार्य, उत्तम योजना आहे की आम्ही त्याच्यासाठी काम करावं आणि आम्ही त्याचं सुवार्ता आम्ही गाजवावी आणि लोकांना तारणाविषयी आम्ही सांगावं, जेणेकरून प्रभू त्यांचे डोळे उघडेल, त्यांना अंधकारातून बाहेर काढेल आणि देवबाप्पा आम्हाला, आमच्या परिवाराला आणि आमच्या कामधंद्याला पण तो आशीर्वादित करेल. या नवीन वर्षामध्ये प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आम्ही घेतलेले काम, आमचे व्यवसाय, आमचे कामधंदे, आमची शेतीवाडी, आमचं घर आणि आमचा परिवार देवबाप्पा आशीर्वादित करो आणि आम्हाला बळकत देव. वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमीन. प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्त्या प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो. या नवीन वर्षासाठी विशेष प्रार्थना करतो प्रभू. तू दिलेली जिम्मेदारी, तू दिलेलं काम आम्ही विश्वासयोग्यतेने करावं, जेणेकरून प्रभू आम्ही आशीर्वादित होऊ आणि आमच्याद्वारे पण इतर लोक आशीर्वादित होतील. धन्यवाद देतो. तारणारे येशूच्या नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवस आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.